नमस्कार मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये सायली अर्जुनला सांगते की आपल्या केसचा निर्णय खूप जवळ आलेला आहे, कारण एकदा का ती साक्षी जेलमध्ये गेली तर प्रियाचा खोटेपणा आपोआपच घरातील सर्वांसमोर येईल आणि मग अश्विन भाऊजी सुद्धा आपोआपच प्रियापासून सुद्धा दूर होतील. तेव्हा अर्जुन आता म्हणतो, आय रिली होप मग मला माझा तो इनोसंट अश्विन पुन्हा मिळेल. तेव्हा सायली विचारते, आपली केस संपायला अजून किती वेळ आहे हो? तेव्हा अर्जुन म्हणतो, फार नाही, परंतु आता दामिनीची पुढची ॲक्शन काय असेल यावर सगळं काही डिपेंड आहे, कारण परवा कोर्टामध्ये ज्योतीचा फ्लॉप शो झाला ना, त्यानंतर ती खूप चिडली असेल, कारण अर्जुन सुभेदार सोबत कोणतीही डील होऊ शकत नाही हे तिला आता चांगलंच माहिती आहे. सो चिडून आणखी खालच्या लेवलला ती जाईल आणि आपल्याला पर्सनली हर्ट करण्याचा सुद्धा प्रयत्न करेन. तेव्हा सायलीला टेन्शन येतं आणि ती म्हणते, अरे देवा, आता काय करायचं? अर्जुन म्हणतो, नाही अजिबात, आपण हर्ट व्हायचं नाही. दामिनीला हेच तर हवं, जुनं इरिटेटिंग काहीतरी उकरून काढायचं आणि आपल्याला भडकवायचं. तेव्हा सायली म्हणते, पण त्या अगोदर तुम्ही साक्षीला अडकवा, म्हणजे दामिनीला काही कामच उरणार नाही आणि इथे प्रियाला कसं अडकवायचं ते मीच बघेन. तेव्हा अर्जुन म्हणतो, एक मिनिट, आत्ताच तुमचं एक्सप्रेशन तर सायली दोन ओ नाहीये, मग तुम्ही एवढ्या रेस्टलेस का झालात? सायली सांगते. मग सायली म्हणते, आता जरी प्रियाचा डाव मी तिच्यावर उलटवला असेल तरीही अश्विन भाऊजींचा आजचा वाढदिवस उगीच बिघडायला नको, कारण आतमध्ये तिने काय घोळ घालून ठेवला असेल ना हे देवालाच माहीत. त्यात जेवणाची वेळ झाली, आतमध्ये जाऊन बघायला हवं नक्की चाललंय काय, कारण अश्विन भाऊजी सुद्धा इतक्यात येतील असं म्हणून सायली अगदी पर खोजून आतमध्ये निघालेली असते. तेव्हा अर्जुन लगेचच म्हणतो, थांब थांब, अगं जरा त्या तन्वीची पंचायत तर होऊ देत. अगं सर्वांना हे दिसू दे ना की तन्वी फक्त तुझ्या जीवावर उड्या मारते, त्यामुळे तू आतमध्ये जाऊन करण्याची काही गरज नाहीये. मग सायली म्हणते, अहो मी उगीच काही करायला जात नाहीये आणि अश्विन भाऊजींना त्यांच्या वाढदिवसाच्या दिवशी चांगला स्वयंपाक मिळायला हवा की नको, आणि एव्हाना तिला मिळायची ती शिक्षा मिळालीच असेल. आता तिने केलेल्या स्वयंपाकाची आपल्या घरातील सर्वांना शिक्षा नको आणि म्हणून मी जातीये. तेव्हा अर्जुन म्हणतो, सगळं कसं बॅलन्स करायचं हे तुझ्याकडूनच शिकलं पाहिजे आणि तुला या प्रेमाचा रिझल्ट लवकरच मिळणार नक्की, असं म्हणून सायलीच तो कौतुक करतो आणि मग त्यानंतर पुन्हा म्हणतो, फक्त डॅड्स नाही तर घरातील सर्वजण बरोबर पहिल्यासारखे वागतील. आता अर्जुनच्या तोंडून हे बोलणं ऐकून सायली खूपच खुश होते आणि म्हणते, तुमच्या तोंडात ना खीर पडो. मग अर्जुनला खूपच आनंद होतो की आज खीर खायला मिळणार. सायली म्हणते, ते पण ती करण्यासाठी आतमध्ये जायला हवं ना, कारण खिरीच्या नावाखाली ती सर्वांना साधं दूध देईल. मग अर्जुन तिच्यावर हसतो. इकडे कल्पना बिचारी एकटीच किचन स्वच्छ करते आणि म्हणते, आता कसं जरा, म्हणजे किचन स्वच्छ झालाय, एकदम छान झालाय, आता स्वयंपाक करायला मी मोकळी, असं म्हणून ती आता कढाई पनीर बनवायला घेते आणि म्हणते, अगोदर लाकडी ढाव लागेल ना मला. मग त्यावेळी प्रताप कल्पनाकडे पाहतच राहतो, कारण प्रिया अजूनही मोबाईल डोकावत असते, तासभर खिरीची रेसिपी शोधत असते. त्यानंतर कल्पना म्हणते, अग ऐक ना तन्वी, मला लाकडाचा डाव देतेस का जरा? प्रियाच लक्ष आपल्या मोबाईलमध्येच असतं, ती तेथून सुरी घेते आणि कल्पनाकडे देते. तेव्हा कल्पना म्हणते, अगं तन्वी, मी तुझ्याकडे काय मागितलं आणि तू काय देतेस मला? मी लाकडी डाव मागितला आणि तुम्हाला सुरी देतेस. तेव्हा प्रिया हसते आणि ती सुरी खाली ठेवते. कल्पना म्हणते, लक्ष कुठे आहे तुझं? तेव्हा कल्पना म्हणते, ब्र तन्वी, ऐक तन्वी, मी अगोदर कढाई पनीर करायला घेते आणि तू रोट्याच बघ हा. त्यानंतर प्रिया कल्पनाकडे जाते आणि म्हणते, आई रोटीची रेसिपी बघत होते आणि त्यामध्ये ती बाई काय म्हणतीये की रोटी बनवताना त्यामध्ये धी टाकायचं, म्हणून कल्पना म्हणते, हो टाकायचंच असतं मग धी. मग प्रिया म्हणते, हो ना, मला वाटच होतं धी टाकायचंच असणार. मग कल्पना म्हणते, अगं त्याकरता व्हिडिओ कशाला बघायला हवा तन्वी, मी सांगते ना तुला. अगं जेव्हा आपण रोटीचं पीठ मळतो ना तेव्हा
कणकेमध्ये ना थोडं दही घालायचं असतं, म्हणजे अशी छान मळायची कणिक आणि थोडा वेळ आपण तशीच ठेवून तसाच ठेवायचा आणि मग त्यानंतर तूप किंवा तेल लावून अशी अशी गुंडाळी करायची, मग अशी गोल वेटळी करून ती दाबून अशी ठेवून द्यायची आणि मग नंतरच लाटायची रोटी. तेव्हा प्रिया नुसती आपली डोक्याला हात लावून उभी राहते आणि कल्पनाच बोलणं ऐकू लागते. मग कल्पना विचारते, मला सांग त्याने काय होतं ब्र? त्यावेळी प्रिया विचारते, काय होतं मला सांगा ना तुम्ही. मग त्यावेळी कल्पना म्हणते, त्याने छान पापुद्रे सुटतात. तेव्हा बापरे, पापुद्रे सुटतात का? हसतच प्रिया विचारते. मग आता कल्पना म्हणते, हो तर आता चल कणिक मळायला घे पटकन ब्र असं कल्पना तिला सांगते. तेव्हा एवढा डिटेलमध्ये बारीक अभ्यास तर मी 12वीच्या परीक्षेला सुद्धा केला नव्हता असं प्रिया मनातच विचार करते. आता ना इथून कलटी मारलेलीच ब्रिया बिंडोकाचा सर्व स्वयंपाक करून झाला ना, मग इथे आलेलं बर. त्यानंतर ती आता नाटक करते आणि म्हणते, आई ऐका ना, मला ना माझ्या मैत्रिणीचा एक कॉल येतोय आणि ती घापासून सारखे सारखे मेसेज करतीय. तिला ना एका प्रोजेक्टसाठी माझी मदत हवी आहे. मी पटकन जाऊन आले हा जरा तीच याबरोबर फोनवर सुद्धा बोलून येते. मग नंतर करते ना पनीर कढी, जिरा घालून राईस आणि दही घालून रोट्या, सगळं सगळं करते हा असं म्हणून प्रिया अक्षरशः तेथून पळच काढते. तेव्हा प्रतापला समजतं की तन्वी नुसती थापा मारती, तिला काहीच जमत नाही आणि कल्पना बिचारीला एकटीलाच ती स्वयंपाक करायला सांगणार. आता कल्पनाची गंमत करत तो म्हणतो, चला सासूबाई लागा कामाला, कारण आता किचन ना तुम्हाला सांभाळायचे. तेव्हा कल्पना बिचारी हो म्हणते. तेवढ्यातच सायली तेथे येते. कल्पना आपली कामाला लागलेली असते. मग सायली कल्पनाकडे जात तिला विचारते, आई धी बुंदीसाठी धी फे भेटून देऊ का तुम्हाला? तेवढ्यातच अर्जुन तेथे येतो आणि प्रताप जवळ सुद्धा बसतो. मग तो विचारतो, काय रे अर्जुन, तुम्ही एवढ्या कमी वेळात आलात कसे काय पुन्हा? तेव्हा अर्जुन म्हणतो, माझी बायको, कारण तिला किचनमध्ये काम करायची आहेत ना, म्हणून यावं लागलं. तेव्हा कल्पना आणि सायली या दोघीही मिळून आता काम करत असतात. कल्पना आपापलं काम करत असते तर सायली दुसरं काम करत असते. मग अर्जुन दोघींकडे अगदी कौतुकाने पाहतो. प्रताप आणि अर्जुनच सगळं लक्ष त्या दोघींकडेच असतं. इकडे कल्पनाला काहीतरी हवं असतं, ती शोधत असते परंतु तिला सापडत नाही आणि हीच नेमकी गोष्ट सायलीच्या लक्षात येते. सायली लगेच ती वस्तू पणाला शोधून देते. आता हे पाहून मात्र अर्जुन आणि प्रताप दोघेही एकमेकांना इशारा करतात आणि हसतात. त्यानंतर आता कल्पना तीच काम संपवते आणि लगेचच कणिक मळायला घेते. त्यावेळी सायली तिच्या हातात पिठाचा डबा देते, बरोबर कणिक मळण्यासाठी पाणी सुद्धा देते. इकडे अर्जुन आणि प्रताप दोघेही त्या दोघींची गंमत पाहत असतात आणि या दोघींच चांगलं जुळत एकमेकांना इशारा करून म्हणत असतात. त्यानंतर कल्पना कोणता तरी पदार्थ करत असते आणि टेस्ट करून तो पाहते तर तो अगदी परफेक्ट नसतो, म्हणून सायली तेथे येते आणि ती सुद्धा टेस्ट करून पाहते. त्यामध्ये मिरची वगैरे काहीतरी टाकणार असते. मग कल्पना तरीही नाही म्हणते, इशारा करूनच तिला सगळ्या गोष्टी सांगत असते. मग इकडे अर्जुनला सुद्धा टेन्शन येतं, नक्की काय झालं असेल. इकडे प्रताप देखील आता दोघींकडे पाहतच राहतो. मग त्यानंतर सायली म्हणते, पंजाबी डिशेसमध्ये असा कोणता तरी पदार्थ आहे की जो टाकला की पदार्थ अगदी रुचकर होतो, पण मलाही नेमका आठवत नाहीये कोणता असेल ब्र, असा ती विचार करते. तेव्हा कल्पना प्रतापला म्हणते, अहो. तेव्हा प्रताप विचारतो, काय? मग कल्पना विचारते की मी काजूची पेस्ट फ्रीजमध्ये करून ठेवली होती, ती कुठे आहे ब्र? तेव्हा प्रताप म्हणतो, मी कशाला बघू, मी ती ठेवली सुद्धा नाही, बघितली सुद्धा नाही. मग कल्पना आता त्याच्यावर डोळेच वटारते तर सायलीच्या लक्षात येतं की चुली हे मला सांगायचं. तेव्हा सायली आता म्हणते, अहो ऐका ना, आपण मगाशी जेव्हा बाहेर गेलो ना तेव्हा मी काजूची पेस्ट होती ना ती डीप फ्रीझरमध्ये ठेवली. तेव्हा अर्जुन म्हणतो, अच्छा ब्र, झालं सांगितलं नाही तर मला ना सापडलीच नसती. मग सायली लगेच डीप फ्रीझरमधून ती काजूची पेस्ट कल्पनाला काढून देते. दोघींमधील अगदी गोड अबोला पाहून दोघेही
मात्र हसू लागतात. त्यानंतर कल्पना म्हणते की अहो माझा स्वयंपाक ना मगाशीच झाला असता, पण काय आहे ते किचन साफ करण्यामध्ये माझा वेळ गेला ना. तेव्हा सायली म्हणते अहो तुम्ही काहीही काळजी करू नका, अश्विन भाऊजी घरी येण्या अगोदर स्वयंपाक आपला रेडी असेल. तेव्हा अर्जुन म्हणतो अजिबात नाही, नो टेन्शन ऑल. त्यानंतर कल्पना पुन्हा एकदा ती पेस्ट अशी टेस्ट करून पाहते, तिच्याकडून ती अगदी परफेक्ट झालेली नसते म्हणून ती जर तोंडच वाकड करते. तेव्हा सायली तिथे जाते आणि ती सुद्धा टेस्ट करून पाहते आणि गालात हस्त अर्जुनला म्हणते अहो यामध्ये 1 चमचा जर कस्तुरी मेथी घातली तर कसं वाटेल. तेव्हा अर्जुन आणि प्रतापला प्रश्न पडतो आता काय सांगावं मग. त्यानंतर अर्जुन म्हणतो हो बिंदास घाला. तेव्हा कल्पनाच्या ही गोष्ट लक्षात येते आणि ती सुद्धा प्रतापला म्हणते अहो कस्तुरी मेथी घालून ना खरंच खूप छान वाटेल. तेव्हा प्रताप म्हणतो हो ना मग घाल, मग घाल घाल. सायली आता कस्तुरी मेथी शोधू लागते. तेव्हा कल्पना म्हणते अहो ऐका ना. प्रताप विचारतो काय झालं आता. ती म्हणते ती कस्तुरी मेथी आहे ना जवळ जे कपाट आहे ना त्यामध्ये आहे. तेव्हा प्रताप म्हणतो हो का ब्र. फ्रीज जवळ जे बाजूच कपाट आहे ना त्यामध्ये आहे कस्तुरी मेथी असं सायलीला तो सांगतो. मग अर्जुन पुन्हा पुन्हा तेच रिपीट करतो. मग सायली त्या पेस्टमध्ये जरा कस्तुरी मेथी टाकते. त्यानंतर अर्जुन हसतो आणि म्हणतो डॅड आपलं ना कबूतर झाले कबूतर. तेव्हा प्रताप हसतो आणि विचारतो कबूतर म्हणजे. मग अर्जुन म्हणतो डॅड जुन्या काळात नाही का जर काही मेसेज पाठवायचे असतील तर कबुतराच्या पायाला चिठ्ठी पाठवून तो मेसेजेस पाठवायचे. अगदी तसं झाले आपलं सुद्धा. आता कस्तुरी मेथी टाकल्यानंतर ती पेस्ट खरंच खूप छान होते. त्यामुळे कल्पना खुश होत लगेचच खूप छान झाली आहे असा इशारा करत प्रतापला सांगते. मग प्रताप देखील खुश होत छान छान अशी ॲक्शन करतो आणि अर्जुनला दाखवतो. त्यानंतर सायली सुद्धा हसते आणि विचारते अहो थोडीशी जिरेपूड टाकू का यामध्ये खूप छान लागेल. मग अर्जुन म्हणतो हो टाक टाक, तुला जेवढी टाकायची असेल ना तेवढी टाकू शकतेस तू. तर कल्पना म्हणते अहो ऐका ना. प्रताप विचारतो काय झालं आता. ती म्हणते जिरेपूड नको आत्ता छान नाही वाटणार, मसाला परतल्यानंतर मी त्यामध्ये गरम मसाला टाकेन. तेव्हा प्रताप विचारतो असं म्हणतेस टाक मग. तेव्हा अर्जुन म्हणतो गरम मसाला ला फिक्स. मग आता सायली सुद्धा त्याच्याकडे पाहून हसते. पुढे कल्पना पुन्हा प्रतापला सांगते अहो मी काय म्हणते कढी पनीर झाल्यानंतर त्यावरून फ्रेश क्रीम घातलं ना तर अगदी छान वाटेल. तेव्हा प्रताप म्हणतो हो तर अगदी अप्रतिम. तेव्हा सायली म्हणते अहो वरती सजावटीसाठी मी फ्रेश क्रीम अगोदरच काढून ठेवले. तेव्हा अर्जुन म्हणतो अरे वा व्हेरी गुड फॅनस्टिक. मग आता प्रताप सुद्धा हसतो. अर्जुन म्हणतो हे काय चाललंय डॅड मी आता थकलो. मग आता तरीही प्रताप म्हणतो ओके राहू दे. त्यानंतर सायली पुन्हा एकदा म्हणते अहो तर अर्जुन आता डोक्यालाच हात लावून बसतो आणि विचारतो काय रोट्या कधी करायच्या आहेत असं. सायली आता विचारते. अर्जुन विचारतो आधीपासूनच लाटायच्या आहेत का. मग प्रताप देखील तेच आता कल्पनाला विचारतो. तेव्हा कल्पना म्हणते अहो रोट्यांना जेवायला बसायच्या अगोदर मी करून घेईल. तेव्हा ते दोघेही आता एकमेकांना सांगतात जेवायच्या अगोदरच करतील. मग त्यानंतर कल्पना पुन्हा खिरीचा विषय काढते आणि प्रताप बरोबर बोलत असते. तेव्हा प्रताप हसतो आणि म्हणतो पुरे दोघीही ना सुगरणी आहात तुम्ही, आम्हाला विचारून पदार्थ बनवताय म्हटल्यानंतर नळाच्या तोटीला विचारून पावसाला येण्यासारखा आहे आणि तुम्ही आम्हाला जे विचारताय ना त्याची फक्त आम्ही उत्तर देतोय बाकी काही नाही. त्यामुळे तुम्ही पदार्थ बनवून ठरवा, तुम्ही जसं बनवाल तसं आम्ही खाऊ असं प्रताप सांगतो. तेव्हा अर्जुन म्हणतो हो बरोबर आहे डॅड. मग सायली आणि कल्पना दोघेही अशा एकमेकींकडे जरा चोरून बघत असतात. अर्जुन म्हणतो डॅड या ना जरा तुमच्याशी बोलायचे. प्रतापला घेऊन तो लगेच तेथून जातो. आता ते दोघेही तेथून गेल्यानंतर कल्पना म्हणते अहो ऐका ना. मग आता प्रताप गेल्यानंतर तिचा चेहराच पडतो कारण आता पुढे काय
करायचं हा प्रश्न तिला जरा पडलेला असतो आणि सायली बरोबर काय ती बोलू शकत नसते तरीही सायली तिच्याकडे पाहून आपली गालात हसते. सायली तिच्याकडे कांदा देते तर कल्पना तिच्याकडून सगळ्या आता एक एक करून वस्तू घेत असते. मग ते पाहून सायलीला छान वाटतं. दुसरीकडे दामिनी तिच्या ऑफिसमध्ये बसलेली असते. तेवढ्यातच महिपची तेथे एंट्री होते आणि नेहमीसारखं गाणं म्हणत आनंदी आनंदाकडे जिकडे तिकडे चोहीकडे असं तो म्हणतच तेथे येतो. तेव्हा दामिनी म्हणते, काय हो तुम्हाला कळत की नाही, दार नॉक करून यायचं एवढी सुद्धा अक्कल नाही का? तेव्हा तो म्हणतो, देशमुख बाई कुठे दाराच घेऊन बसलात तुम्ही? अहो बाई मी बातमीच तशी आणलेली आहे. अहो तुम्ही ऐकाल ना तरीही 113% उठून नाचायला गायला लागाल. तेव्हा दामिनी म्हणते, हो मला वाटलंच होतं काहीतरी ब्रेकिंग न्यूज असणार, त्याशिवाय मला एवढी धमकी देऊन तोयात गेलेला माणूस अशी एंट्री अजिबातच मारणार नाही. तेव्हा महिप्त म्हणतो, पण मी रिकाम्या हाताने एंट्री घेतलेलीच नाही. मी तिकीट आणले. तिकीट? तेव्हा दामिनी विचारते, काय तुमच्या फ्लॉप सिनेमाच तिकीट आणलंय का? नको, कारण ती गाणी बिणी ऐकून ना मी अक्षरशः कंटाळली आहे. तेव्हा प्रताप म्हणतो, नाही ओ देशमुख बाई मी सिनेमाच तिकीट आणलेलंच नाहीये, माझी पोर साक्षी सुटेन याचं तिकीट मी आणले. तेव्हा मधुभाऊंनी लिहिलेली ती चिठ्ठी दामिनी समोर तो आता ठेवतो आणि म्हणतो, वाचा. मग त्यावेळी पुन्हा म्हणतो की हेच तिकीट वापरून तो मधुकर पाटील हा जेलमध्ये जाणारच. त्यानंतर आता दामिनी ती पूर्ण चिठ्ठी वाचते आणि महिप्तकडे पाहते आणि त्याला म्हणते, ही जी मधुकर पाटलाने लिहिलेली सुसाईड नोट आहे ही तुम्ही लिहिली आहे ना? मग महिप्त म्हणतो, हो दुसर कोण लिहिणार? तेव्हा दामिनी विचारते, त्याखाली जबरदस्ती त्यांची सिग्नेचर सुद्धा घेतली बरोबर? मग महिप्त म्हणतो, हो पण ते कोर्टाला कुठे माहीत आहे की मी जबरदस्ती त्याच्याकडून करून घेतले म्हणून? ते तर कोर्टामध्ये तुम्ही सिद्ध कराल ना की हे मधुकर पाटलानेच केलं म्हणून. त्यावरती दामिनी हसते आणि म्हणते, वाह शिखरे वाह, अहो माझ्यावर हा जो तुम्ही विश्वास दाखवताय ना त्यामुळे मला खरंच भरून आलंय. चला आता आपण एक काम करूयात, मी कोर्टामध्ये अर्जुन सुभेदाराची धूळधाण कशी उडवते त्याची आपण एक प्रॅक्टिस करूयात, म्हणजे एक नाटक करूयात. कारण तुम्ही दामिनी देशमुख आणि मी अर्जुन सुभेदार. चला नाटकाला सुरुवात करूया, ॲक्शन. मग महिप्त विचारतो, मी दामिनी देशमुख का? त्यानंतर वकिलासारखे ॲक्शन करत तो आता उठतो आणि म्हणतो, माय लॉर्ड, ही चिठ्ठी त्या थेरड्याने सॉरी त्या म्हातायाने म्हणजे मधुकर पाटलाने लिहिलेली आहे आणि त्यामध्ये त्याने असं स्पष्ट लिहिलेलं आहे की त्या विलासचा खून त्यानेच केलाय म्हणून आणि त्याला त्यानंतर प्रायश्चित्त झा. अर्जुनची ॲक्शन करत जागेवरून दामिनी उठते आणि म्हणते, थांबा दामिनी मॅडम, ही सुसाईड नोट तुम्हाला कुठे मिळाली आणि कोणी दिली? बर ते जाऊ द्या. आणि मग तिची जी असिस्टंट असते ना तिला दामिनी ही मधुकर पाटील बनवते. तेव्हा दामिनी विचारते, मधुकर पाटील ऐका, ही चिठ्ठी तुम्ही लिहिलेली आहे का? तेव्हा ती असिस्टंट म्हणते, नाही मी नाही लिहिलेली. मग अर्जुनच याच भाषेत ती विचारते, हे अक्षर तुमचा आहे का? त्यावरती ती म्हणते, नाही. मग त्यावरती दामिनी सांगते, अहो दामिनी मॅडम, मी हँडरायटिंग एक्सपर्टला बोलावलं होतं आणि मी 3 मिनिटातच ते सगळं सिद्ध केलं की हे काही पत्र मधुकर पाटील यांनी लिहिलेलंच नाहीये. तेव्हा महिपच्या तोंडून दामिनी बोलते, पण तो जीव द्यायला चालला होता ना, आता गुन्हा केला आहे म्हणून तो भीतीने थरथर कापत होता. त्यावेळी तेथे असणारी एक डायरी दामिनी घेते आणि ती मधुभाऊंची डायरी समजून ती चिठ्ठी सुद्धा समोर ठेवते. ही डायरी आणि ही चिठ्ठी आता हे हस्ताक्षर सेम आहे का? हे हस्ताक्षर तर सेम नाहीये. आता यामध्ये कसा आहे आणि त्या चिठ्ठीमध्ये कसा आहे? वेगवेगळा आहे की नाही? इथे जसा घन लिहिला आहे तिथे आहे का? तसा नाहीये ना. अहो इथे कुठेच काही जुळत नाहीये, हस्ताक्षर सुद्धा सेम नाहीये. तर याचा अर्थ काय होतो दामिनी देशमुख? याचा अर्थ असा होतो की ही मधुकर पाटलांनी चिठ्ठी लिहिलेलीच नाहीये असं दामिनीच्या तोंडून अर्जुनलाच म्हणजे दामिनीला सांगत असतो.
मग तुम्ही कोर्टामध्ये खोटे पुरावे दाखवत आहात की नाही अशी अर्जुनची ॲक्शन करत दामिनी महिपतला सांगते। याचा अर्थ दामिनी देशमुख तुमच्या विरोधात शिस्तभंगाची कारवाई केली जाणार आणि तुमची संध सुद्धा रद्द होणार। याचा अर्थ कोर्टामध्ये आता चिंध्या कोणाच्या उडाल्या असं दामिनी महिपतला विचारते। अहो तुमच्या म्हणजे दामिनी देशमुखच्या उडाल्या की नाही। तेव्हा महिपता आपला एकदम गप्प राहतो। त्यानंतर दामिनी आता म्हणते की शिखरे आता ऐका मी सगळं हे अर्जुन कसं बोलतो ते तुम्हाला बोलून दाखवलं कोर्टामध्ये तो काय काय करू शकतो याचा अंदाज तर मला आला आहे। पण शिखरे तुमच्या या वेडेपणामुळे इकडे माझी संध रद्द होईल त्याचं काय त्याचबरोबर माझी बेइज्जती होईल ते वेगळंच। मग महिप्त म्हणतो मी एवढी मोठी चूक तर केली नसणार ना म्हणजे या चिठ्ठीचा आपल्याला काहीतरी उपयोग किंवा फायदा करून घेता येईल ना। तेव्हा दामिनी जरा शांत डोक्याने म्हणते खाली बसा जरा तुम्ही खाली बसा। मग महिप्त खुर्चीत बसतो मग तो विचारतो काय झालं तेव्हा ती म्हणते मी इतक्या वेळा तुम्हाला समजवलंय तुम्हाला कळलं नाही का। हो लिहून देऊ का एखाद्या पेजवर तुम्हाला असल्या भिंडोक आयडिया घेऊन माझ्याकडे अजिबात यायचं नाही परत। अहो तुम्ही जितकं या केस पासून लांब राहाल ना तितकंच तुमची मुलगी या केस मधून सुटण्याचे चान्सेस जास्त वाढणार आहेत। त्यामुळे आता गप्प बसा हाताची घडी घाला आणि काहीही बोलू नका। मला ही केस ना जरा माझ्या पद्धतीने लढू देत आणि ती चिठ्ठी अशी चुरगाळून त्याच्याच तोंडावर टाकते। इकडे आता सायली आणि कल्पनाचा पूर्ण स्वयंपाक झालेला असतो आणि त्या डायनिंग टेबलवर आता भाजी रोटी खीर वगैरे आणून ठेवतात। त्यावेळी आता प्रताप आणि अर्जुन दोघेही तिथे येतात। मग प्रताप म्हणतो अर्जुन अरे काय घुमाट सुटलाय जेवणाचा बघ ना तू। अर्जुन म्हणतो हो ना डॅड खूपच छान घुमाट सुटलाय। प्रताप पुढे आता अर्जुनला म्हणतो मला काय वाटतं अर्जुन आपल्या घरात ना रोज कुणाचा तरी असा वाढदिवस असावा म्हणजे आपल्याला ना असं चमचमीत रोज खायला मिळेल। त्यावेळी कल्पना विचारते काय हो म्हणजे रोजच जेवण आपलं चांगलं नसतं की काय। तेव्हा प्रताप म्हणतो नाही तसं नाही। त्यावेळी अर्जुन म्हणतो कसा आहे ना मम्मा ज्यावेळी दोन सुपरस्टार एकाच पिक्चर मध्ये असतात ना तो सिनेमा अगदी सुपरहिट असतो तसंच जेव्हा दोन सुपरस्टार किचनमध्ये स्वयंपाक करतात तेव्हा ते जेवण हिट सुपरहिट सुपर डुपर हिट असतं असं म्हणून तो कल्पना आणि सायलीच खूप कौतुक करतो आणि विचारतो करेक्ट ना डॅड। तेव्हा प्रताप म्हणतो एकदम बरोबर। तेवढ्यातच प्रिया आता डोकावून तिथे पाहत असते आणि तिला समजतं की जेवण तर रेडी झाला आहे। त्यावरती प्रताप म्हणतो अर्जुन कसा आहे ना दोन हे सुपरस्टार आहेत ना हे कधीतरी एकत्र येतात म्हणजे हा दुर्मिणी योगायोगच आहे असं म्हणून दोघेही हसू लागतात। तर कल्पना सायली अगदी चोरून चोरून एकमेकींकडे पाहतात आणि गालात हसतात। तर प्रिया आता डोकावून पाहते तर सगळा स्वयंपाक झालेला असतो म्हणून ती मनातच विचार करते चला सगळा स्वयंपाक आता झालेला आहे त्यामुळे इथे थांबण ना अगदी सेफ आहे। म्हणून ती आता लगेच कल्पनाकडे जाते आणि तिला म्हणते आई चला पटकन मी कढी पनीर बनवायला घेते असं म्हणून ती समोर पाहते तर मुद्दामच म्हणते काय आई हे काय स्वयंपाक झाला सुद्धा। मग त्यावेळी कल्पना जरा रागातच प्रियाकडे पाहते। अर्जुन आणि प्रतापला सायलीला देखील प्रियाचा राग आलेला असतो पण कुणी काही बोलत नाही। त्यानंतर प्रिया साळसूतपणाचा आवाज म्हणते की मला अचानक मैत्रिणीचा फोन आला ना त्यामुळे मला जावं लागलं। आई अहो तिला नवीन डिझाईन सुद्धा मी बनवून दिली आणि तिला अशी भीती वाटत असते की ती फेल होणार आहे आणि म्हणूनच जावं लागलं। तेव्हा अर्जुन विचारतो तिला भीती वाटत होती की तुला भीती वाटत होती की तू किचनमध्ये फेल होशील। तेव्हा प्रिया जे खरं रूप आहे ना ते अर्जुन सततच सर्वांसमोर आणण्याचा प्रयत्न करत असतो आणि सगळं खरं बोलत असतो। आता ते ऐकूनच प्रियाला मात्र घाम फुटतो। तेव्हा अर्जुन आता हसतो तर सायली त्याला
इशारा करून गप्प करते. तेवढ्यातच पूर्णाजी तेथे येतात आणि म्हणतात, कल्पना, अगर कल्पना, जेवणाचा सुवास ना अगदी माझ्या खोलीपर्यंत दरवळत होता, त्यामुळे कुणी बोलवण्याच्या आतच मी इथे आले. कल्पना पूर्णा आजींना खुर्चीत बसायला सांगते. पूर्णा आजी एकदम शांत बसतात. त्यानंतर प्रिया पुढे पुढे करते, मोठेपणा करत म्हणते, ब्र झालं पूर्णा आजी, तू स्वतःहूनच आलीस, हे बघ सगळा स्वयं अगदी रेडी आहे, मी आता वाढायलाच घेते हा. तेव्हा सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसतो आणि सगळेजण तिच्याकडे पाहत राहतात. तेव्हा पूर्णा आजी म्हणतात, कल्पना आहेत यावेळी सगळं तुझ्यावर पडलं ना, म्हणून मला वाटलं की स्वयंपाक व्हायला आज थोडा वेळ लागेल, पण इथे आल्यानंतर समजलं इतक्या पटकन स्वयंपाक होऊन इतका सुंदर सुवास कसा काय दरवळतो प्रत्यक्षरित्या. आता पूर्णा आजीने सायलीचंच कौतुक केलेलं असतं आणि ते ऐकून आता कल्पना, प्रताप आणि अर्जुन तिघेही सायलीकडे पाहू लागतात. तर सायली गालातच हसते, कारण तिला तिच्या कामाची पावती मिळालेली असते. त्यानंतर प्रिया ही रागातच सायलीकडे पाहते, तर प्रिया विषय टाळते आणि म्हणते, अश्विन कसा आला नाही, मी त्याला फोन करून पाहते हा. असं म्हणून ती फोन हातात घेते. तेव्हा प्रताप म्हणतो, प्रिया अजिबात तू फोन करू नकोस, इमर्जन्सीसाठी गेलेल्या डॉक्टरला असं घरच्यांने फोन करून त्रास देऊ नये, येईल तो इतक्यात. तेव्हा अश्विन तेथे येतो आणि म्हणतो, डॉक्टर, मुलगा ऑलरेडी हजर झाला. तर मग अश्विन आल्याबरोबरच सर्वांना आनंद होतो. तेव्हा अश्विन आतमध्ये येतो आणि पूर्णाजींच्या पाया पडतो. पूर्णा आजी पुन्हा एकदा त्याला वाढदिवसाच विश करतात. मग आता आयुष्यमान भव, दीर्घायुषी भव असा लाडक्या नातवाला त्या आशीर्वाद देतात. तेव्हा तो थँक्यू असं म्हणून पूर्ण आजींना मिठी मारतो. त्यावेळी पूर्णा आजी म्हणतात, हे बघ, तुझ्या वाढदिवसाचा केक मला काही खायला मिळाला नाही, म्हणून मी सर्वांचे कान पिळलेत. मग आता तुझं औक्षण तरी बघू देत मला, असं त्या म्हणतात. त्यावेळी सायली सांगते, पूर्णा आजी, औक्षणाच ताट ना अगोदरच आईंनी करून ठेवले, आता आपण करूयात हा औक्षण. तर आता मित्रांनो, पुढील भागामध्ये आता डायनिंग टेबलवर सर्व केलेले पदार्थ पाहतो आणि म्हणतो, ओ माय गॉड, सगळं माझ्या अगदी आवडीचं. प्रिया म्हणते, आज तुझा वाढदिवस आहे, मग एवढं करणार नाही का मी तुझ्यासाठी. तेव्हा सर्वजण रागातच तिच्याकडे पाहतात. पूर्णा आजी म्हणतातच, तर अजिबात खोट बोलू नकोस, अगं सगळं जेवण कल्पनाने आणि हिने मिळून केलं. मग अश्विन प्रियाकडे जरा रागातच पाहतो. तेव्हा अर्जुन विचारतो, हिने म्हणजे कोणी. तेव्हा पूर्णा आजी म्हणतात, तुझ्या बायकोने. तेव्हा हे ऐकून सायलीला खूपच आनंद होतो, तर ती कौतुकाने पूर्णा आजीकडे पाहते. अशाच मालिकेच्या अपडेटसाठी आत्ताच माझा महाराष्ट्र या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.